पहिले सुरू आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन सूरज केने, रन मशीन ऑन साइडला लॉफ करताय, क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच वाचवलेले आहेत. फिल्डर होते अब्रार बलोच. धावसंख्या आहे 13. पहिले षटक सुरू आहे. पहिल्याच चेंडूवरती भीमर चेंडू फेकला होता, त्याच्यावरती षटकार आला होता. फुल टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल, यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज झाल्या बाद सूरज केने बॅक टू द पवेलियन. मुकणे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 13. चांगलं कमबॅक राहिलं आहे या षटकामध्ये सागरचं, कारण की पहिला चेंडू भीमर त्याच्यावरती षटकार आला होता, त्यानंतर 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 6 धावा खर्च करतोय सागर हा गोलंदाज. नवनाथ ऑन स्ट्राईक. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि विघ्नेश पाटीलने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 2/13. विघ्नेश पाटील, नो बॅट्समन वेदांत आलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. जयेश राजे, फहीम देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. जगन्नाना पाटील यांचा संघ आहे. भूमी 11 बोंडकोडे त्यांना फाईट करतोय. रोहित पोपे आणि बाबू खाडे यांचा संघ. रोहित एंटरप्राइजेस भावाले बी. मिस टायमिंग आणि हा झेल सोडला जातोय. सोपा सहज झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. लेझी अप्रोच आपण पाहिला, खूप सहज घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या आहे 14. ड्राईव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय वाईड लॉंगॉनला. एक धाव झाली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि यस फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन. सुजित बॅक टू द पवेलियन. वेदांत आहेत. सुरुवात खूप चांगली झाली होती रोहित एंटरप्राइजेस भावाले बी या टीमचे, परंतु त्यानंतर सातत्याने विकेट गमावलेले आहेत. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे.
वाईड यॉर्करचा वापर केलाय. आलाय हा डॉट बॉल. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत संघ नायक आहेत कॅप्टन विघ्नेश पाटील. चेंडू शिल्लक आहेत 2. विघ्नेश पाटील ऑन साइडला लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत. झेल सोडला जातोय. पुन्हा एकदा चुका होत आहेत बोनकोडे या टीमच्या माध्यमातून. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. चांगलं कमबॅक झालंय या मॅच मध्ये. भूमी 11 बोनकोडे या संघाचं एका बाजूला बाबू खाडे आणि रोहित पोपे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला जगन्नाना पाटील. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. श्रद्धांजली चषक अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे. सुपर संडे क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडेसे दूर आहेत. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 19. पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. सीमा रेषेच्या बाहेर शेवट गोड केलाय आणि शेवटच्या बॉलवरती येतोय हा षटकार. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 26 बनवायच्या आहेत या मॅच मध्ये भूमी 11 बोनकोडे या संघाला.
काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि वर्षानुवर्ष जी मेहनत केलेली आहे या ग्राउंडसाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. 26 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. धावबाची संधी, डायरेक्ट हिट. फलंदाज झाले बाद, विकेटचा बदल लागतोय. हा पहिला धक्का. परशुराम बॅक टू द पविलियन. दापोडे बी या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. वीर तानाजी दापोडे बी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या चेंडू वरती रनआउट झालेले आहेत फलंदाज परशुराम. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. कॅप्टन विघ्नेश पाटील. स्ट्राईक इनला बॅट्समन विनीत दळवी. ऑन स्ट्राईक नवनाथ मुकणे. डायरेक्ट हिट केलं. फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात लागतोय. हा पहिला धक्का बोनकोडे या संघाला. फुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा. झेल ड्रॉप झालाय. शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे 1-1. प्रचंड वेग आहे नवनाथ मुकणेच्या गोलंदाजीमध्ये. दोन प्रमुख गोलंदाज या टीम मध्ये आहेत, नवनाथ मुकणे आणि सूरज केने. त्यामुळे या 26 धावा देखील फार मोठं टार्गेट मी तर म्हणेन या मॅचमध्ये असू शकेल बोनकोडे या टीमसाठी. जगन्नाना पाटील पुरस्कृत संघ. फुलटॉस एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विघ्नेश पाटील बॅक टू द पविलियन. प्रथमेश पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र, आदरणीय भावाले गावचे उद्योजक यश केने यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. चांगली गोलंदाजी होतीये. नवनाथ मुकणेच्या माध्यमातून आलाय हा डॉट बॉल. चेंडू शिल्लकेत 8 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 25 समीकरण कठीण होत चाललेलं आहे, कारण की गोलंदाजी चांगली होती. 2 फुलटॉस चेंडू फेकले होते, त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत बोनकोडे संघ. फुलटॉस त्याला पाठवलाय सीमारेषे दिशेने आणि यावेळेस देखील झेल सोडला जातोय. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. सात चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. सूरज येतोय फार वेगाने चेंडूवरती. चेंडू डायव्हर्ट झालेला आहे. मिळतील एकूण धावा 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. बनवायच्या धावा 26. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज या मॅच मध्ये आहे भूमी 11 बोनकोडे या संघाला.
सूरज केने पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. यस्ट्यांच्या पाठीमागे चांगली फिल्डिंग विकेट किपरने केली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 5. अजूनही 21 धाव बनवायचे आहेत. 6 चेंडू शिल्लक. स्ट्राइक इनला बॅट्समन अबरार. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लकीत 5 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 20 धावांची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील भूमी 11 बोनकोडे या टीमला. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. चौथीचा प्रयत्न आणि चौथी धाव देखील पूर्ण. जिथे 1 किंवा 2 झाल्या असत्या तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती एकूण 4 धावा. धावा येणं फार महत्वाचं आहे. त्या कशाही येऊ द्या बोनकोड या टीमसाठी. चेंडू शिल्लक आहेत 4. बनवायच्या धावा 16 या मॅच मध्ये. 4 चेंडू 16ची गरज सामना जिंकण्यासाठी भूमी 11 बोनकोड या टीमला. चार चेंडू 16. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू पडलाय नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत या 2 धावा देखील मिळत आहेत. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये भावाले बी या टीमला. रोहित एंटरप्राइजेसचा संघ आपण पाहतोय. बाबू खाडे आणि रोहित पोपे यांचा संघ. दुसऱ्या बाजूला भूमी 11 बोनकोडे संघ. जगन्नाना पाटील यांचा संघ. त्यांचे मॅनेजर इथे उपस्थित आहेत. जयेश राजे, फहीम इद्रिसी. 3 चेंडू शिल्लक. 14ची गरज. थकवा जाणवतोय. पाणी घेऊन गेलेले आहेत. 3 चेंडू बनवायचे. धावा 14. इथून प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. चौकार मारून चालणार नाहीये कारण की 3 चेंडू 14ची गरज. चला सामना स्पीडअप करा. अंधार होत चाललेला आहे. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. ते देखील सामने 2-2 षटकांचे होतील. हा प्रामाणिक प्रयत्न असेल आयोजकांचा. त्यासाठी सहकार्य करा आपण. लाईन चुकीची आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 13. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 13 बनवायचे आहेत. 3 चेंडू 13ची गरज. कोणाचे वाजतील 3-13. भावाले बी आणि बोनकोड या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. 3-13चे समीकरण. टॉप एज आणि सूरज केनीने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन विनीत दळवी. बॅक टू द पवेलियन. 2 चेंडू शिल्लक. 13ची गरज. जरी 2 षटकार लगावले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. परंतु एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करून देईल भूमी 11 बोनकोड या टीमला. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भावाले बी या संघाने. चला दापोडे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बॅटची कडा आहे आणि सुरेख झेल पकडलाय. शॉर्ट थर्डमॅनला फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन.
DB भाई यांची इथे रॉयल एंट्री होते. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट सायकल आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि एक लेजंड क्रिकेटर देखील आहेत. शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि सामना जिंकलेला आहे रोहित एंटरप्राइजेस. जय बजरंग भावाले बी या टीमने अभिनंदन. रोहित पोपे अभिनंदन. नक्कीच बाबू खाडे यांचं जे पुरस्कार